नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे की कामगार आयुक्तालय यांच्यामार्फत सरळ सेवा भरती अनाउन्स करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 78 पदं आहे आणि या 78 पदांच्या बाबतीमध्ये आपण इथं माहिती घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण नेमकी पात्रता काय आहे, त्याचबरोबर अभ्यासक्रम कसा आहे आणि परीक्षा कोण घेणार, या तिन्ही मुद्द्याचं आपण चर्चा करणार आहोत। कारण नुकतीच जी PDF आहे ते या ठिकाणी वेबसाईटवर आलेली आहे, त्यामधली जी महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे या पात्रता, अभ्यासक्रम आणि परीक्षा कोण घेणार आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। तर यामध्ये 78 पदांसाठी ही जाहिरात आहे आणि या 78 पदामध्ये टोटल 78 पोस्ट आहेत। यामध्ये निरीक्षक आहे, यामध्ये 62 पद, त्यानंतर लेखापाल आहे 12 पद आणि लघु टंकलेखक जो आहे, स्टेनोग्राफर जो आहे ते 4 पद आहेत। अशा 78 पदांची ही जाहिरात आहे। आता या पदासाठी जी पात्रता लागणार आहे, पहिली तर शैक्षणिक पात्रता त्यांनी दिलेली आहे। शैक्षणिक पात्रतेमध्ये निरीक्षक जे आहे, गट क चं हे पद आहे। यामध्ये निरीक्षक गट क संवर्गाकरिता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, म्हणजे याचा अर्थ काय आहे, एनी ग्रॅज्युएशन जे आहे इथं चालणार आहे ते निरीक्षक पदासाठी आहे, किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेल्या अर्हता, म्हणजे याचा अर्थ काय आहे, एनी ग्रॅज्युएट जो आहे या ठिकाणी ज्याच्याकडे पदवी आहे तो हा फॉर्म भरू शकतो निरीक्षकाचा। ठीक आहे। देन या ठिकाणी सेकंड जे पद आहे ते लेखापाल आहे, गट क। आता लेखापाल साठी काय आहे, शैक्षणिक अर्हता जी आहे, एक तर काय आहे सांविधिक विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी, म्हणजे याचा अर्थ काय आहे की कॉमर्स असणं गरजेचं आहे आणि कॉमर्स असणं गरजेचं आहे आणि लेखा क्षेत्रामध्ये काम केल्याचा 3 वर्षाचा अनुभव जो आहे इथं महत्त्वाचा आहे। ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे की या ठिकाणी वाणिज्य पदवी पण गरजेची आहे आणि या ठिकाणी प्लस आणि या ठिकाणी 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे कॉमर्स किंवा त्या क्षेत्रामध्ये, लेखा क्षेत्रामध्ये काम केल्याचा। त्यानंतर लघु टंकलेखक जो आहे हे गट क संवर्गाकरता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा या ठिकाणी शासनाने पदतनीस, ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी एक तर एनी ग्रॅज्युएट इथं चालतं, त्याचबरोबर या ठिकाणी त्याला काय आहे की मराठी भाषेचे ज्ञान असणं गरजेचं आहे। ठीक आहे, की लघु टंकलेखक जो आहे तर त्यासाठी एनी ग्रॅज्युएट जो आहे तो असणं गरजेचं आहे। आता यामध्ये जो लघु टंकलेखकच्या नंतर आहे टंकलेखक, टंकलेखन जे अर्हता आहे। आता लघु टंकलेखक संवर्गासाठी उपरोक्त शैक्षणिक अर्हता बरोबर खालीलप्रमाणे टंकलेखन अर्हता, म्हणजे या ठिकाणी ग्रॅज्युएट, त्याचबरोबर काय आहे या ठिकाणी हे एक तर इंग्रजी व मराठी लघुलेखन जे आहे 80 शब्द पर मिनिट असली पाहिजे आणि यामध्ये मराठीमध्ये काय आहे 30 प्रति मिनिट या ठिकाणी ही टायपिंग स्पीड असली पाहिजे। ठीक आहे, तर ही जी शैक्षणिक अर्हता आहे इथं सांगण्यात आलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर यामध्ये परीक्षेचे जे टप्पे आहेत, शैक्षणिक अर्हता आपल्याला समजलेला आहे की आता दुसरा मुद्दा आहे शैक्षणिक किंवा की आपल्याला परीक्षेचे टप्पे। आता ही जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये मग निरीक्षक असू द्या, लेखापाल असू द्या किंवा लघु टंकलेखक असू द्या, स्टेनोग्राफर असू द्या, तर यामध्ये ह्या तिन्ही पदासाठी एकच परीक्षा असणार आहे, सरळ सेवा, आणि त्यामध्ये या ठिकाणी ही 200 गुणांची परीक्षा असणार आहे। आता यामध्ये या 200 गुणामध्ये ओके, म्हणजे ही परीक्षा कशी असणार आहे, या ठिकाणी यामध्ये प्रश्न संख्या जी आहे ही 100 असणार आहे। ओके, प्रश्न संख्या 100 आणि एकूण गुण किती आहेत, 200 आहेत, म्हणजे या ठिकाणी 2 मार्काला एक प्रश्न इथं असणार आहे। ठीक आहे, परीक्षेची योजना या ठिकाणी काय आहे, प्रश्न संख्या 100, गुण काय आहेत या ठिकाणी 200, दर्जा पदवी आणि मराठी इंग्रजी माध्यमामध्ये, आणि 2 तास इथे टाइम असणार आहे। ओके, 2 तास टायमिंग असणार आहे। आता यामध्ये हे क्वेश्चन जे आहेत इथं प्रश्न 100 आहेत आणि गुण किती आहेत, 200 आहेत। यामध्ये मराठी भाषा यासाठी 30 गुण असतील, टोटल 200 गुण, मराठी भाषा 30 गुण असतील, त्यानंतर इंग्रजी भाषा 30 गुण असतील, त्यानंतर बुद्धिमापन चाचणी 30 गुण आहेत, त्यानंतर सामान्य ज्ञान ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित। ओके, तर हे 30 मार्कासाठी असणार आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी अधिनियम, विविध कामगार कायदे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियम व कल्याण अधिनियम 1981 व महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरी नियम कल्याण अधिनियम 1969, तर या ठिकाणी हे कायदे पण असतील। याला या ठिकाणी 80 गुण आहेत, म्हणजे 40 क्वेश्चन जे आहेत ते या ठिकाणी याचे असणार आहे। आता यामध्ये जे डिस्ट्रीब्युशन आहे त्या ठिकाणी 40 क्वेश्चन म्हणजेच काय आहे, 80 गुण, यासाठी काय आहे, कामगार कायदे महत्त्वाचे आहेत, आणि बाकी मराठी 30 गुण आहेत, इंग्रजी 30 गुण आहेत, बुद्धिमापन या ठिकाणी चाचणी 30 आणि सामान्य ज्ञान 30।
अशा पद्धतीने या ठिकाणी हे डिस्ट्रीब्युशन आहे आणि याच्यामध्ये 80 मार्क जे आहेत हे अधिनियमाचे असणार आहेत, कायद्याचे असणार आहेत. 80 + 120 अशा पद्धतीने हे 200चं टोटल असणार आहे. आता यामध्ये हे आपण स्ट्रॅटेजी मध्ये विचार करत असताना 120 मार्क जे आहेत हे मराठी, इंग्रजी, बुद्धिमापन आणि सामान्य ज्ञानला आहे. आणि यामध्ये हे जे 80 मार्क आहे विविध कामगार कायदे, ज्यामध्ये आपण पाहिलं महाराष्ट्र दुकान व आस्थापना नियम अधिनियम जो आहे 1961, वेतन व इतर प्रासंगिक कामगार अधिनियम जे आहे 1969 आहे. ठीक आहे. तर हे जे प्रश्न आहेत हे 40 क्वेश्चन आणि 80 गुण यासाठी असणार आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची अशी ही जाहिरात आहे. याचा सिलेबस बघा. ओके. आपण या ठिकाणी जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते इथं डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सरळ सेवेसाठी, सर्व प्रकारच्या सरळ सेवेसाठी ही बॅच आहे 1499 रुपयामध्ये, ज्यामध्ये सगळा जो सिलेबस आहे सरळ सेवेचा इथं कव्हर होत आहे. तर त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीवर विविध प्रकारचे इतरही कोर्सेस अवेलेबल आहे. यासाठी डायरेक्शन अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा. जर काही क्युरी असेल तर या ठिकाणी या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे जॉईन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ मित्रांना सुद्धा शेअर करा. थँक्यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.